आता एक धक्कादायक बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब झाल्या। राळेगाव तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे। मानवी तस्करी होत असल्याची माहिती समोर आली। एक मुलगी आणि तिच्या प्रियकराची ऑडिओ क्लिप देखील आता समोर आली। जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांकडून याची दखल घेण्यात आली। आरोपीच्या घरावर आता बुलडोझर फिरवण्यात आले। पैसा किती भेटते मग पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा। हम्म। चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे फक्त 3 हं. रॉकेट आहे यांचं। बापरे तुला काय लय माहिती जण मग? आहे या कामात। बापरे आता पूनम आत्या आहेत। बापरे किती सारे जण आहे सांगूच नको। मेन मेन कोण आहे मग समजायचा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा। राळेगाव तालुक्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। 6 महिन्यामध्ये 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यात। दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं।